नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली असते. प्रिया, साक्षी या दोघींनाही त्यांच्या कर्माची फळं मिळालेली असतात. त्यांना चांगलीच कोर्टातर्फे शिक्षा मिळालेली असते. सुभेदार मंडळी आता घरी येतात. घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेलं असते. कारण कटकारस्थान करणारी जी काही मंडळी असते ती आता त्यांच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून गेलेली असतात. घरातल्या लोकांनी मिळून खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. पूर्णाजी आता सायलीला बोलावते आणि सायलीला बोलते, सायली आता खूप झालं, बास. या तन्वीवरती विश्वास ठेवून आम्ही फार मोठी चूक केली आहे. तिच्यावरती प्रेम करून विश्वास ठेवून फार मोठी चूक केली आहे. मला वाटलं रविराज माझ्या प्रतिमाची मुलगी ती आहे, पण तिच्यामध्ये माझ्या प्रतिमाचा एकही गुण नाहीये. आम्हाला वाटलं होतं की तन्वी आमची आहे, आमच्या प्रतिमाची मुलगी आहे, ती चांगली निघेल, पण तिने खूप मोठी चूक केली आहे. या साक्षीची साथ देऊन, खुनामध्ये तिची साथ देऊन ना फार मोठी चूक केली आहे. आणि आता या अपराधाला माफी नाही. मी त्या मुलीला कधीच माफ करू शकत नाही. आणि माझ्या लक्षात येते की तिचे कायम तुझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलाय, तुमची जोडी तोडण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. पण आता आज मला कळून चुकले की तूच माझ्या अर्जुनसाठी बेस्ट आहेस, चांगली निवड आहेस. त्यामुळे आम्ही खूप मोठा निर्णय घेतलाय. या तिकीट्स, सायली बोलते, पूर्णाजी पण हे कसले तिकीट्स आहेत? तर तेव्हा पूर्णाजी बोलते, तुम्ही दोघे हनीमूनला जाणार आहात, कारण इथे कामाचा व्याप असतो, त्यामुळे तुम्हाला दोघांना वेळच मिळत नाही. जरा बाहेर जा, फिरून या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मरण्या अगोदर मला माझ्या नातवाचं तोंड पाहायचं. आणि हे सगळं ऐकून सायली इतकी असते, लगेच चेहरा खाली करते. त्यात दुसऱ्या दिवशी सायली, अर्जुन वगैरे बॅग पॅक करतात, सगळ्यांचा निरोप घेतात. त्यावेळी आता ते महाबळेश्वरला जातात, कारण मागच्या वेळी ते माथेरानला गेलेले असताना तिथे गेल्यानंतर आपल्या सायली अर्जुन या दोघांची खूप स्पेशल आणि रोमॅन्टिक असे मोमेंट पाहायला मिळणार आहेत. आणि जे मोमेंट तुम्हाला बघून खूप आनंद होणार आहे. तर प्रेक्षकांना येणारे असे भाग असणार आहे आणि अक्षरशः बघण्यासारखे भाग असणार आहे. तर मित्रांनो, आता परत येताना ते गोड माणसांसोबत घेऊन येणार आहेत. म्हणजेच कसं घडतं, जेव्हा ते परत येतात हनीमूनवरून, दुसऱ्याच दिवशी सायलीला कोरड्या उलट्या होऊ लागतात. सायलीला काहीच कळत नसतं, पण पूर्ण आजीला मात्र सगळं कळलेलं असतं. आणि तिला कळून चुकलेलं असतं की सायली आता पोटोशी आहे आणि तिला बाळ होणार आहे. तर मित्रांनो, आता सायलीला तिच्या घरातल्यांना वारस देणार आहे, त्याला नातू देणार आहे. पूर्ण आजीचा आनंद तर गगनात मावत नसतो मित्रांनो. मात्र आता प्रेक्षकांना येणाऱ्या मालिकेच्या पुढील भागात खूप धमाकेदार एपिसोड असणार आहे, खूप ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो, 7 महिन्यांचं लिप दाखवलं जाणार आहे, तेव्हा सायली आपल्याला 7 महिन्याची बरोबर दाखवली जाणार आहे. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला असणार आहे. पण इकडे प्रेक्षकांना खतरनाक ट्विस्ट येणार आहे मित्रांनो. प्रियाची शिक्षा संपलेली असते आणि मित्रांनो ती मुक्त झालेली असते. ती घरी येणार असते, पण आता घरी आल्यानंतर मात्र प्रियाच्या मनामध्ये खूप बदलाची आग असते. आणि मित्रांनो, अर्जुनमुळे आता तिला 7 महिने जेलमध्ये जावं लागलेलं असतं, त्यामुळे ती आता याचा सगळ्याचा बदला घेणार असते. आणि मित्रांनो, 7 महिन्यांमध्ये प्रचंड तिला त्रास झालेला असतो आणि या सगळ्याचा बदला ती आता अर्जुन सायलीकडून घ्यायचा ठरवते. ती विचार करते की अर्जुन आणि सायलीचं सगळ्यात म्हणजे त्यांचं हे बाळच असणार आहे आणि मी त्याला येऊच देणार नाहीये या जगात वगैरे वगैरे प्रिया बोलत असते. तर मित्रांनो, प्रिया अर्जुन सायलीच्या बाळाला काय करेल, काय नाही, हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.